आपणाला हे असं अशा टप्प्याने त्या तिथं जायचं आहे व तिथून पूर्ण या अशा परत पट्ट्यांनी असं इथे यायचं. इथून वर चढून पूर्ण असं जायचं आहे. या गडीच्या वरच्या बाजूला समोर गेल्यानंतर ह्या अशा कोपऱ्यात पाण्याची टाकी आणि त्याच्या वरच्या बाजूला काही पायवाट आहे. ह्या अशा वाटेने आपणाला इथं जायचं आहे आणि इथून हे असं सोनगड आणि पर्वतगडाच्या मध्ये ही खिंड आहे अशी. हा सोनगड, इकडं पर्वतगड. 5 मिनटं झाली आपण गड किल्ला चढण्यास चालू केला आहे. असं 10-15 मिनटात त्या खिंडीपाशी पोचून जाऊ. तिथून पुढं आपल्याला सरळ चालत जायचं आहे. या दौऱ्यातील आपला 7वा किल्ला आहे. गडावर जायला ठळक अशी पायवाट नाही व कडा चढाई. हां, वर आपल्याला बघाय काय 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 पाण्याचं टाक तळ आणि जाताना पायऱ्या आहेत कोरलेल्या. मग बारीक पायऱ्या आहेत ना प्राचीन? नाही का? बरं, आता कसं आहे आपल्या खिंडीतून का सरळ? अच्छा, इकडे जायचं ह्या बाजूला. हां हां हां. टाक्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे ना? पितात ना? आपण आलोय पण आता बऱ्यापैकी. थोडं एवढं चढायचं अजून. आलोय आपण आता वरती, पाहू शकते असं आहे. आणि या समोर जाऊन असं आपल्याला उजव्या साईडला पुन्हा वळायचं आहे. 1-2 जण असतील तर सोबत असेल तर चांगलं होईल. खिंडीत आपण पोचून गेलो असं आहे. या बाजूने आता चालत राहायचे आपल्याला. हा पाठीमागचा भाग. या बाजूने सुद्धा तेवढाच वेळ लागत असेल चालत यायला. हे असा कडा आहे. कड्याच्या त्या बाजूने सरळ चालत राहायचे आपल्याला. आता चढताना पूर्ण घसारा आहे त्याच्यामुळे थोडा त्रास होतो. पर्यानंतर थकवा सर्व निघून जातो. वर पाहिलं तर एक नॅचरल क्यूज आहे. मधमाशाचा आग्या मावळ आहे त्याच्यात. इथं सावध जायचं.
पर्वतगडाला कागदी दरा या वस्तीतून यायला सोयीस्कर रस्ता आहे. कुसळ खूप प्रमाणात आहेत. इथे एक नॅचरल केव्ह असं बघू येताना आपण पाहू. अर्धा तासाच्या चालीनंतर आपण या मागच्या डोंगराला वळसा घालून अशा या ठिकाणी पोचून गेलो. इथून पुढं आपला आता गड प्रवेश होईल. असे मार्गाने वरती गडावर जाऊ आपण. बघा या सपाटीवर पोचून आपल्याला समोर जायचे. आता आपण अर्धा तासाच्या चालीनंतर या ठिकाणी पोचून .25 एकरमध्ये पसरलेला किल्ला आहे. ह्या धरणाचं नाव काय? भोजापूर. अच्छा, भोजापूर धरण. आणि ते देवठण ते मागचं ते 2 डॅम आहे तिथे जवळजवळ. सोनगड आपल्याला स्पष्ट पाहायला भेटतं समोर. आपण या अशा खालून आल्यानंतर समोर गेलो लास्टला. तिथून हा डोंगर क्रॉस करून वरती आलो. वरती येऊन उजव्या साईडला वळायचे आपणाला. व उजव्या साईडला आल्यानंतर आपण पोचून जातो पाण्याची टाकी जी 2 आहेत त्या ठिकाणी पोचून जातो. समोर सोनगड स्पष्ट दिसतो अगदी व्यवस्थित. भोजापूर धरण, सोनगड. गडावर येत असाल तर 1-2 जण येऊ नका. स्थानिक वाटाडे आहेत, भेटून जातात आपल्याला. एका जसे भेटले तसे. पण एकटे किंवा 2 येऊ नका बिलकुल. अडचणी आणि सापडणं खूप मुश्किल आहे. आपण आता सोनेवाडीच्या बाजूला आलो पूर्णतः. दरा या गावातून पाऊण तास आल्यानंतर चालून आल्यानंतर आपण या 2 पाण्याच्या टाक्यांपाशी पोचून जातो. हे पहा असं या ठिकाणी जर पाहिलं वरून येणारं पाणी जाण्यासाठी अशी व्यवस्थित अशी सोय केली आहे. ही पाहू शकते अशी पूर्ण पाणी जाण्यासाठी व्यवस्थित असं केलं आहे. आणि ही 2 पाण्याची टाकी
सुंदर आहेत. व एक तलाव आहे. या वास्तू गडावर पाहायला भेटतात आपल्याला. गडाचा गड पण राखणाऱ्या या 2 महत्त्वपूर्ण वास्तू आहेत. गडावर 2 पाण्याची टाकी व 1 तलाव आहे व काही पायऱ्या आहेत. या व्यतिरिक्त गडावर काही नाही. हे टाकं पाण्याचं मोठं असावं, लांबपर्यंत असावं असं. हे पहा. आपण आता पर्वतगडावर आहे. पर्वतगडावरचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही पाण्याची टाकी आहे. 2 पाण्याची टाकी आहेत आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे पाणी वरून येणारं पाणी याचं बाहेर जाण्याची सोय व्यवस्थित अशी केली आहे. पाठीमागं पाहिलं तर सोनगड किल्ला आपणाला व्यवस्थित या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे. या पाण्याच्या टाकीपासून अगदी सोनगड ही 2 पाण्याची टाकी पाहिली व याच्या वरच्या बाजूस एक तळ आहे ते पाहू आणि आपण गडफेरी पूर्ण करू. थोडी अडचणीचा भाग आहे थोडासा. तिथे जपून जायचं आहे आपल्याला. याचं तळ आहे. हा तलाव खूप मोठा बनणार आहे. तर पहिलं तर हे बघा, याची भिंत बांधली आणि असा हा तलाव आहे. मोठा तलाव आहे. बांधीव तलाव आहे. पूर्ण महत्त्वाचं म्हणजे पर्वतगडावरचा हा बांधीव तलाव. एक पर्वतगडाचे पाठीमागं पाहू शकते बांधीव तलाव आहे हा व्यवस्थित असा. आणि बांधीव तलाव आणि या 2 पाण्याच्या टाक्या पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो. ह्या दादांमुळं आम्हाला आज गडफेरी पूर्ण होऊ शकली, नाहीतर या गडावर येणं खूप मुश्किल आहे. पहिलं तर आपणाला पर्वतगड पाहायला भेटते. चला तलाव पाण्याची टाकी पाहिली. आता आपण गड उतरण्यास सुरुवात करू. होलसेल समोर कात दिसते सापाची. जपून गडावर गडफेरी करा. तलावाला इथनं रस्ता आहे ना जायला? तलावी मोठा तलावी बांधीव तलावी. महत्त्वाचं म्हणजे आपण पाण्याच्या टाक्यांच्या बाजूने पाहिला होता तलाव हा पूर्ण. हा तलाव आता पाहिला आणि चला आपण उतरू आता खाली. अगदी दारात आल्यानंतर आपण वसंत कडाळेत यांना आपण गडावर जरूर घेऊन या. आपल्याला पूर्ण माहिती देतील व गड पूर्ण फिरून येतील.
सातही किल्ले आपण पाहिले. बस 7 किल्ले पाहून आपण आता पर्वताचा शेवटचा गड उतरत आहोत. पंचवीस एकर आहे, परंतु अवशेष काही जास्त नाहीत आणि चारी बाजूने कातळकडे नैसर्गिक तटबंदी आहे. देवठाण धरण आणि या बाजूचं हे भोजापूर धरण, डुबेरा किल्ला हे पाहायला भेटतात. तसेच मला समोरच्या बाजूसुद्धा औंढा किंवा पट्टाही सुद्धा दिसू शकतात. वातावरण क्लिअर पाहिजे. इतिहासात घडलेल्या घटनांमुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे. पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्त्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासात त्याची नोंद झाली नाही. आज असाच एक विस्मृतीत गेलेला किल्ला आज आपण पाहणार आहे, ज्याचे नाव आहे पर्वतगड. हा पर्वतगड येतो सुनेवाडी या गावामध्ये, तालुका सिन्नर आणि जिल्हा नाशिक या ठिकाणी असणारा हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आज आपण पाहत आहे. गड आणि सोनगड ही एक जोडगोळी असून एका खिंडीने वेगळी झाली आहे. एका दिवसाच्या भेटीत आपण दोन्ही किल्ले सहजपणे पाहून येऊ शकतो. नाशिकहून 50 किलोमीटर तर सिन्नरहून केवळ 26 किलोमीटर अंतरावर असणारा हा गड सतत उपेक्षित राहिला आहे, कारण या गडाची माहिती आपणाला जास्त पाहता येत नाही. परंतु आजकाल या मोबाईलच्या जगामध्ये आपणाला बरेच काही भेटून जातं. पर्वतगड हा किल्ला भोजापूर गावामागे सोनगडा शेजारी उभा आहे. स्थानिक लोक याला पर्वता म्हणून ओळखतात. आयताकृती आकाराचा हा उत्तर दक्षिण पसरलेला असून गडाची पायथ्यापासून उंची 950 फूट आहे. गडाची लांबी रुंदी 1300 बाय 1000 फूट असून गडाचे माथ्यावरील क्षेत्रफळ 25 एकरपेक्षा जास्त आहे. सिन्नरहून 25 किलोमीटर अंतरावर भोजापूर गाव आहे. भोजापूरच्या पुढे 3 किलोमीटर अंतरावर कासारवाडी गाव आहे. या दोन्ही गावांमधून गडावर जाण्यासाठी 1 तासाची वेळ आपणाला पुरेशी होऊन जाते. गावातून कासारवाडी गावाकडे जाताना कासारवाडी फाटा येण्यापूर्वी वाटेत एक हनुमान मंदिर आपणाला लागते. या मंदिरासमोरूनच उजव्या हाताला जाणारा रस्ता आहे, जो सोनगडच्या दिशेने जातो व तसाच एक सरळ रस्ता जो गेला आहे दारा या गावात म्हणजे वस्तीवर आल्यानंतर तिथून आपणाला या गडावर जाता येते. आपण आत फाट्यावरून आत आल्यानंतर एक दर्गा आहे व शाळा आहे, त्या ठिकाणी आपण पाणी घ्यावे. समोरचं झाड दिसत आहे. या झाडापासून समोरचा भाग हा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर व अकोले तालुक्याचा भाग आहे व हा जो भाग आहे आपण म्हणजे या ठिकाणचा इथून पुढचा भाग हा येतो आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे नाशिक आणि नगरच्या बाँड्रीवर असणारे हे 2 किल्ले आहेत, सोनगड पर्वतगड. सोनगड हा सोनगड आणि हा पर्वतगड दोन्ही किल्ले पाहिले. आपण आता खाली उतरत आहोत. चला, गडावर जाऊन येऊन 2 तासाची वेळ लागते. आपण आता आपल्या गाडीपाशी पोहोचून गेलो. 9 वाजता ट्रेक चालू केला होता, आता 11 वाजले. साधारण 2 तासाची वेळ गेली.